वसई विरार महानगरपालिकेतले आणखी एक तरुण तडफदार युवा नेतृत्व आपल्या सोबत आहेत. विजय घरत सर, स्वागत आहे आपलं. 15 तारखेला मतदान होतंय. बहुजन विकास आघाडी जोरात प्रचार करते तुमच्या विरोधात. तुम्हाला काय वाटतं, त्यांच्या आव्हानाकडे तुम्ही कसं बघताय? तुम्हाला कुठे दिसला त्यांचा जोरात प्रचार? एवढी वर्ष त्यांनी फक्त प्रचाराच्या नावावर मतं मागितलेले आहेत. लोकांनी मतं दिली आणि पूर्ण वसई विरार महानगरपालिका भकास करून ठेवलेली आहे. आमचा हा विभाग एक आहे जो तो जास्तीत जास्त ग्रामीण आहे. तुम्ही ग्रामीण भागात जाऊन बघा, रस्त्यांची काय अवस्था आहे, पाण्याची काय अवस्था आहे. आज आम्ही गल्लोगल्ली जातोय, सगळ्यांच्या दारासमोर ड्रम आहेत पाण्याचे. आमचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे तर आम्ही देतो. प्रत्येकाच्या घरासमोर ड्रम आहेत आणि सर्व लोक तेच बोलतात की येणार तर भाजपाच, आम्हाला निवडून भाजपाला चारीच्या चारी आमचे पॅनल पूर्ण निवडून येणार आहे. आणि लोक कंटाळलेले आहेत, वैतागलेले आहे, कारण ह्यांना फक्त सत्ता हवी आहे, जनसेवा करायची नाही आहे. जनसेवा झाली असती तर ह्यांना एवढं दारोदारी फिरायची गरज लागली नसती. तिन्ही आमदार यांचे पडले नसते, खासदार पडले नसते. सत्ता जनतेने परिवर्तन केलेलं आहे आणि तेच परिवर्तन आपल्याला महानगरपालिकेच्या खुर्चीवर दिसणार आहे. आणि झेंडा हा भाजपाचाच असेल आणि महापौर सुद्धा भाजपाचा असेल. विकासाचे असे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही प्रचारात उतरत आहात? लोकांचा कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? विकासाचा मुद्दा जनतेला सांगायची गरज नाही आहे. देशामध्ये भाजप सरकार आहे, महाराष्ट्रात भाजप सरकार आहे आणि वसई विरारच्या महानगरपालिकेत सुद्धा भाजप सरकार येणार आहे. आमचं विजन पूर्ण स्पष्ट आहे, विकास विकास विकास. मनसे आणि बहुजन विकास आघाडी एकत्रितपणे लढत आहेत. तुमच्या महायुतीसोबत आणखी कोणकोणते पक्ष आहेत जे तुमची ताकद वाढवायला तुमच्या सोबत आहे? आमच्या जोडीला श्रमजीवी संघटना आहे, आगरी सेनेचा मी पालघर जिल्हा उपाध्यक्ष आहे, शिवसेना शिंदे गट साहेबांची शिवसेना आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कमळ आहे. जे मोदीजींचं स्वप्न आहे ते पूर्ण विरार वसईच्या जनतेला महानगरपालिकेच्या सत्तेवर आणायचं आहे. मराठी विरुद्ध अमराठी असा एक कुठेतरी मतदारामध्ये विभागणी करण्याचा प्रयत्न बहुजन विकास आघाडी करून होताना दिसतो आहे. तुमच्या मते मतदार या अशा प्रयत्नांना भुलतील असं वाटतंय? मतदार आता कुठेही भटकणार नाही आहेत. मतदारांना कळून चुकलेलं आहे, त्यांचे धाबे दणाळलेले आहेत आणि ते आता दादागिरीच्या गोष्टी करायला लागल्यात. आता आम्ही त्या दिवशी प्रचारामध्ये गेलेला पिलेला होता, त्यांचा जवळचा कार्यकर्ता होता. आम्हाला लोकांपर्यंत फक्त ह्याच्याच कामं न्यायची आहेत, विकासाची, म्हणून आम्ही त्या मुद्दा पुढे आणला नाही आहे. आणि आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही आहेत. जातीने आगरी आहेत आणि आगरी काय आहेत ते त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे लोकांना सगळ्यांना माहिती आहे. आता लोक समोरून, आज तुम्ही रॅली बघा, 1 नंबर वॉर्ड मधली, कुठल्याही वॉर्ड मधली, आज बीजेपीच्या जोडीला रॅली आणि जी जनता आहे त्याच्या उत्साहानेच तुम्हाला कळेल की कमल कसं खुलणार आहे. आमचा विजय नाही होणार आहे, आमचा महाविजय होणार आहे. विधानसभा निवडणुकीत ठाकूर परिवाराची जवळपास 35 वर्षांची सत्ता भाजपने उलथून टाकली होती. या निवडणुकीत देखील तशीच सत्ता बदलाचे वारे तुम्हाला दिसत आहेत? हो, मी मगासपासून तेच बोलतोय. सत्ता ही बीजेपीचेच येणार आहे. वारे वाहू लागलेले आहेत. जनता दाखवून देईल येणाऱ्या 16 तारखेला की विजय कोणाचा आहे तो. धन्यवाद सर, आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते प्रभाग क्रमांक 1 मधील भाजपचे उमेदवार विजय घरत. येत्या 15 तारखेला मतदान होऊन 16 तारखेला भाजपची सत्ता वसई विरार महानगरपालिकेत बसलेली दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन साक्षीसह मी सुहास शेलार, प्रहार न्यूज लाईन, वसई विरार.